परिस्थिती असो, आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. यावेळेस आपण 2 थेसलोनी याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आपण वाचणार आहोत. हालेलुया. 2 थेसलोनी 3:16 आहे. बर, शांतीचा प्रभू सर्व प्रकारे तुम्हाला शांती दे. आमेन. हालेलुया. 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 आमचा देवाविषयी असं त्यांनी म्हटलेलं आहे, तो शांतीचा देव आहे. कोणचा देव आहे? तो शांतीचा देव आहे. आणि तो काय करो? तो काय करो? किती वेळ? सर्व काळ. हालेलुया. 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 प्रेम, आमचा देव सर्व काळ राहणारा देव आहे. ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली नाही ते नष्ट होणार, हे त्याचं चिन्ह आहे. हालेलुया. आणि आमचा देव सर्व काळ युगान युग, तो काल आज आणि युगानी तो सारखाच आहे आणि तो युगानी तो तसाच राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रेम, आम्ही जाणार, आमच्या पाठीमागे आमची पिढी येणार, त्यांना पण शांती पाहिजे. हालेलुया. त्यांच्या जीवनात पण आनंद पाहिजे. हालेलुया. हालेलुया. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो देवाने महान काम केलं पाहिजे. हालेलुया. तर प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला त्या शांती देणारा कोण आहे? हालेलुया. शांती देणारा कोण आहे? शांती देणारा प्रियांनो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कोण आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, आम्ही नेहमी लोकांना हा आशीर्वाद द्यायचा आहे. कोणता? शांतीचा. हालेलुया. मग त्यांच्या जीवनातली सगळं गोंधळ नसणार आहे. हालेलुया. सैतानाने लोकांच्या जीवनामध्ये नुसता गोंधळ आहे. हालेलुया. समजत नाही मी काय करू, समजत नाही मी कसं करू, समजत नाही मला काय करायचंय. हालेलुया. असे परफेक्ट नाहीये लोक. हालेलुया. परफेक्ट कोणचे लोक आहे? जे सौम्य ते धन्य. हालेलुया. बायबल काय सांगत आहे? येशू ख्रिस्त म्हणाला, सौम्यता आमच्यामध्ये असली पाहिजे आणि आमची सौम्यता सर्वांना कळाली पाहिजे. हालेलुया. आमची सौम्यता काय झाली पाहिजे? सर्वांना दिसली पाहिजे, कळाली पाहिजे, समजली पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, बायबल सांगतं शांती जो आहे तो खूप महत्वाचा गुण आहे. हालेलुया. येशूने सांगितलं शांती फार महत्वाचा पार्ट आहे आमच्या जीवनातला. आणि येशूच्या जीवनामध्ये शांती होती. येशूचे कार्यक्रम एकदम परफेक्ट वेळेवर जात होते. हालेलुया. तो सर्व एकदम व्यवस्थित शिस्तवार करत होता. ज्यांच्याकडे शांती आहे त्यांच्याकडे काय आहे? शिस्त आहे, त्यांना शांती आहे. हालेलुया. आणि शिस्तीचा देव तर आहे आमचा देव. कसा आहे? शिस्तीचा देव आहे. देव कधी येशूच्या हातात घड्याळ होतं का? आणि आमच्या हातात घड्याळ असून सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम आहे. हालेलुया. 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 समय पडत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तो काय सापडत नाही आपल्या हातात. हालेलुया. याचा अर्थ काय आहे? प्रियांनो, ह्या गोष्टी आमच्या जीवनात बायबल सांगतो, उतवळ्या पायाचा मनुष्य काय होतो? सैतान आमच्या जीवनामध्ये काय करत आहे मंडळी? सैतान आमच्या जीवनामध्ये प्रियांनो असा ह्या गोंधळ करून ठेवलेला आहे. आणि प्रियांनो, त्याच्यामुळे प्रियांनो आमच्या जीवनात अनारोग्य येऊ शकतं. देव करा कधी न हो. पण आमच्या अशांतीमुळे, जिथे शांती आहे तिथे प्रियांनो असं समजायचं की तिथे सैतान काम करत नाही. हालेलुया. हालेलुया. सैतान आम्हाला अस्थिर करू पाहत आहे. सैतान आम्हाला गोंधळ निर्माण करू पाहत आहे आमच्या जीवनामध्ये. प्रियांनो,
पण आपण शांतीमध्ये राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. शांती कुठून सुरुवात करायची? शांती आपल्यापासून सुरुवात करायची. शांतीची सुरुवात कुठून होईल? आपल्यापासून सुरुवात होईल. आम्ही पहिल्यांदा लोकांना दोष द्यायचं थांबवायचं, त्याला जे काय करायचं ते करू देत. हालेलुया. जर आम्ही एखाद्याकडे पाहत आहोत तर त्याच्यामुळे आमची शांती जाते. हॅलो, असं झालंय का तुमच्या जीवनात कधी? नेहमी होतं, अरे बाबा त्याच्यामुळे मला माझं डोकं दुखायला लागलं. हालेलुया. लहान लहान मुलं बघा, घरामध्ये हे वाजवतात, हे तोडतात, हे फोडतात, ते गडबड करतात. आजी आजोबा मावशी काका सगळे त्यांची शांती जाते, त्यांची झोप जाते. झोप पूर्ण नाही झाली तर प्रियांनो आम्हाला पण आमच्या शरीरावर परिणाम होतो आणि आमची चिडचिड निर्माण होते. हालेलुया. चिडचिड हा गुण सैतानाचा गुण आहे. हालेलुया. नेहमी लोकांवर तोंड टाकणे. हालेलुया. चिडचिड काय आहे? नेहमी लोकांना दोष देणे, नेहमी लोकांना खाली दाखवणे, नेहमी सगळं जे काय आहे आलं गेलं आपल्याकडे ती म्हणे ते सगळं प्रेम ढकलून द्यायचं तिकडे लोकांकडे. हालेलुया. शांतीच्या विरोधात हा गुण आहे आणि हे आपल्याला सर्रास सगळीकडे पाहायला मिळतो आपल्याला. हालेलुया. का पाहायला मिळतो? हे आपल्या शेजारी पाजारी प्रियांनो आणि त्याच्यामुळे प्रियांनो लोकांची शांती गेलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून पावलाला वाटलं की सगळ्यांना शांती असावी. पावलाला काय वाटलं? सगळ्यांना काय असावं? शांती असावी, सौम्य असावेत, एकदम कुणी घाई नाही, गडबड नाही किंवा प्रक्षुब्ध नाही किंवा कुणावर असा चिडलेले नाहीत. हालेलुया. काय नाही ते? प्रक्षुब्धता म्हणजे रागवणे हा उतावळ्या मनुष्याचा अट्टल वाट आहे. हालेलुया, हालेलुया. पण आम्हाला बायबल मध्ये लिहिले नदीप्रमाणे शांती. कशी शांती? नदीप्रमाणे. एकदम हळू असं कमी पाणी असतं तेव्हा नदी किती चांगली वाटते, एकदम शांत वाटतं, आपल्याला थंड हवा पण येते. हालेलुया. आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं. ह्या सगळ्याचं मूळ जे आहे ते आमच्या विचारामध्ये दडलेलं आहे. हालेलुया. तुम्ही जर चिडले नाही, तुम्ही रागवले नाही, कोणी बोलले नाही, तुम्ही जर दोष नाही दिला तर प्रियांनो आपण स्थिर राहू शकतो. आमची शांती कायम आम्हाला ठेवायची आहे. हालेलुया. लोकांमुळे आमची शांती, सैतानाचं हेच काम आहे, अशी आसपासची परिस्थिती निर्माण करतो आणि आपली शांती चोरतो. तो काय करतो? तो हालेलुया, घरातली शांती चोरतो तो आणि प्रियांनो सगळ्या लोकांना डिस्टर्ब करून टाकतो. एक व्यक्ती, किती व्यक्ती? प्रियांनो आमचं काम आहे प्रियांनो, आमच्या घरामध्ये कोण कुणावर तोंड टाकत आहे, भांडत आहे, काहीतरी इश्यू झालाय, आम्ही सगळ्यांनी गुपचूप प्रार्थना करायची आणि आमच्या शांतीला बरकरार ठेवायची. हालेलुया. आमची शांती समजून जायचं का सैतान गोंधळ करत आहे, त्याच समयाला आम्हाला ऍक्शन घ्यायची आहे आणि आम्हाला म्हणायचंय, त्याला सांगायचंय उगा राहा. पुढे काय म्हणतात? शांत हो, उगा राहा. दुष्ट सैताना, तुझे सगळे गडबड, तुझा गोंधळ, तुझे सगळे मी बांधून टाकते येशूच्या नावावर. हालेलुया, हालेलुया. आमच्याकडे एक पॉवर आहे येशूने दिलेली. हालेलुया. येशूने काय दिली तुम्हाला? मला उगाच राज्यकर्ते नाही बनवलं तुम्हाला. मला तो म्हणला जिथे तुम्ही जाल त्या घरात म्हणा तुम्ही काय असं म्हणतो का तुमच्या घरामध्ये फार गोंधळ, तुम्हाला अन्न गोड न लागत, चहा गोड न लागत. आम्हा सर्वांना शांतीची खूप आवश्यकता आहे आणि शांतीचा शोध लोक करत आहेत. हालेलुया. काय करत आहेत लोक? शांतीचा शोध लोक करत आहे
आणि लोक म्हणत आहे, लोक विनंती करत आहे, प्रार्थना करत आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, शांती सर्वांना आवडते. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, मी पुष्कळ बहिणी पाहिल्या, त्यांचं नाव शांती आहे, पण त्यांनी शांती नाव ठेवल्यामुळे सैतान काय करत आहे माहिती का? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लोकांनी त्या शांतीला दोष द्यावा. सैतानाचं हे काम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? ही शांती कुठे राहते माहिती का प्रियांनो? शांती राहते ज्याचं मन, यशा 26:3 मध्ये असं लिहिलंय, ज्याचं मन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वरामध्ये स्थिर झालेले, ज्यांनी आपला भाव, आपला भरोसा परमेश्वराला केलेला आहे, त्याच्याकडून कोणीही ती शांती घेऊ शकत नाही. ज्याचं मन तुझ्यामध्ये स्थिर झालेलं आहे. काय तुमचं मन स्थिर झालंय का? हो, आम्हाला वाटतंय आम्ही नेहमी स्थिर असावं, शांत असावं, पण आपल्या मुखातून काय होतं? चुकून वाकून आपल्या मुखातून काय येतं? आपल्या मुखातून पाऊल म्हणतो, बाष्कळ गोष्टी तुमच्या मुखातून न निघो, चुकीच्या गोष्टी आमच्या मुखातून न निघो. ज्याला आपल्या मुखावर प्रेम कंट्रोल करता येतो, तो सैतानाला कंट्रोल करू शकतो. आणि आम्हाला सैतानालाच कंट्रोल करायचं, शांत राहून. हालेलुया. शांती एक मोठं मिसाईल आहे आमच्याकडे. हालेलुया. शांती काय आहे? आमच्याकडे एक मोठं मिसाईल आहे. प्रियांनो, येशू बघा किती गंभीर आणि शांत होता तो वधस्तंभावर असताना. प्रियांनो, इतकासा सुद्धा तो कळलेला नाही किंवा बोलला नाही किंवा तक्रार केली नाही. अशी सहनशीलता देवा मला दे. आम्ही गडबड कधी करतो? जेव्हा आम्हाला वेदना होतं, जेव्हा आम्हाला त्रास होतो, जेव्हा सैतान आम्हाला चिडवतो मंडळी, आणि आपल्या मुखातून तो अभद्र शब्द, अयोग्य शब्द तो आपल्या मुखातून बाहेर येतात, आणि आपण म्हणतो मला असं बोलायचं नव्हतं, कसं काय झालं असं? प्रियांना, माझ्यावर कुणाचा तरी कंट्रोल आहे. हालेलुया. येशूचे फळ फार महत्वाचे आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. यशा 26:3 सांगतो की ज्यांचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर. स्थिरता म्हणजे काय? स्थिर म्हणजे न हलणार, परिस्थिती काही हो. दाविद म्हणतो या असतो दाविद राजा ते स्तोत्र 46 मला फार आवडतं. हालेलुया, हालेलुया. या असतो पृथ्वी उलटी पालटी झाली. हालेलुया. पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, त्याच्या उचंबळण्याने पर्वत हल्ले, तरी पण मी वाचे आपण ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा वाचा. हा, एक आम्ही लक्षात ठेवूया, आमचा आश्रय देव आहे. येस. हा, तो आमचं सामर्थ्य आहे. तो जर आमचं सामर्थ्य आहे तर ह्या दिसणाऱ्या परिस्थितीवर आम्ही कंट्रोल करायचं आहे. हे आमचं काम आहे. त्या परिस्थितीवर, त्या परिस्थितीला बिघडवायचं नाही. आगीमध्ये पेट्रोल नाही टाकायचं, ते आणखीन होतं. त्याला शांत करायला घेत जातो आणि आणखीन भांडण होतं, वाद होतो, गोष्ट होतात. हालेलुया. ते नाही करायचं आम्हाला. आम्हाला काय करायचंय? शांती करणारे ते, त्याला काय म्हणतील? टिंबचे पुत्र. त्याला काय म्हणतील? हा, तुम्हाला असं वाटतं का लोकांनी म्हणावं? हा, देवाचे मुलं म्हणावं असं तुम्हाला वाटतं का? हा, ये सर्व लोकांनी मला असलं पाहिजे, नाही का? योहान काय म्हटलंय? सापाच्या पिल्लांनो. त्यांना किती राग आला असं सदुकी पुरुष लोकांना. प्रियांनो, आम्हाला लोकांना चिडवायचं नाही. आमच्या सर्वांमध्ये दुर्गुण आहेत, उणीवता आहेत.
दोष आहे आमच्यामध्ये, आम्ही अशक्त पात्र आहोत, आम्ही माती आहोत, याच्या पलीकडे आम्ही काहीच नाहीये. हालेलुया. पण आम्हाला सुवर्णाचं पात्र व्हायचंय. आम्हाला काय व्हायचंय? आलेले होईल एक दिवस, नक्की होणार. आम्हाला किंमत येईल, 2 लाख रुपये होईल आता बघा. आमचा देव कसा, आम्हाला जेव्हा संकट आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, तेव्हा देवाला हात मारा. हालेलुया. देव म्हणेल हाताची घडी. हा, शाळेत शिकलो तर नाही आपण, आहे की नाही? तू काय, कारण युद्ध कोणाचं आहे? हा, तू गप्प राहिलं तर मी युद्ध लढल, नाही तर मी निघून जाईल. तू तुझं तू बघून घे. आमच्या जीवनात आमचं युद्ध जिंकून देणारा आमचा देव आहे. सर्वदा विश्वास ठेवणाराची त्रेधा उडणार नाही. हालेलुया. त्याची शांती जशीच्या तशीच राहील. हालेलुया. कोण म्हणतं? बायबल सांगतोय आम्हाला. हालेलुया. यशाया याचा 28वा अध्याय 16 वचनाकडे आपण जाऊया. यशाया याचा 28वा अध्याय आणि 16 वचनाकडे आपण जाऊया. पहा, सियोने पायाचा दगड बसवणारा मी आहे. मी पारखलेला दगड आहे. ती पायाला योग्य अशी मजबूत मोलवान कोणतीला आहे. विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. हा येशू ख्रिस्त आमचा पाय आहे. येशू ख्रिस्त आमचा खडक आहे. येशू ख्रिस्त आम्हाला कधी ढळू देणार नाही, पडू देणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, तो म्हणतो ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्या कधीच लज्जित फज्जित होणार नाही. दुसऱ्या भाषेत काय म्हणते आपल्याला? त्याला तो कधीच लज्जित फज्जित होणार नाही. तो विजयी होऊन जाईल. प्रियांनो, विजयी होण्यासाठी येशूने सांगितलं की तुम्ही शांत राहा. हालेलुया. हालेलुया. आपण मुलं गडबड करायला लागलं काय करतो? टीचरकडे एक छडी असते. हालेलुया. त्याच्यामध्ये बाबा गप्प बस, त्याला गप्प बसावं लागतं. प्रियांनो, आम्ही आता प्रौढ आहोत, आम्ही वाढलेलो आहोत. आता आम्ही शांतीने युद्ध जिंकणार आहोत. हालेलुया. तो ओरडेल, आरडा घसक ओरडा, मग तो गप्प बसणार आहे. हालेलुया. त्याला समजणार आहे आम्ही मेरा कुछ चलने वाला नाहीये. हा काहीच उत्तर देत नाही. हालेलुया. त्याची इच्छा असते यांनी काहीतरी भांडावं, यांनी काहीतरी बोलावं, यांनी 2 हात करावे, यांनी हे करावं. पण प्रियांनो, आम्ही शांत राहू. येशू वधस्तंभावर बघा किती शांत होता. तो काहीच बोलला नाही. त्याला खूप बोलण्यासाठी लोक प्रयत्न करत होते. तो म्हणतो अरे तू काय बोलत काय नाही. तो पिलात म्हणतो अरे तू काहीतरी बोल बाबा, तू काहीतरी बोल, मला चमत्कार तरी दाखव. चमत्काराचा एक समय असतो. चमत्कार देव कुणासाठी करणार आहे? जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. हालेलुया. चमत्कार कुणासाठी आहेत? विश्वास ठेवण्यासाठी. वचन कुणासाठी आहे? विश्वासणाऱ्यासाठी. आम्ही देवाचे लोक आहोत. हालेलुया. हालेलुया. आम्ही देवाकडे चिन्ह नाही मागत. आम्हाला माहिती आहे खूप चमत्कार आमच्या देवामध्ये भरलेले आहेत. देव हे सगळे माझ्यासाठीच आहेत. पण मी शांत राहील आणि मी पाहिल देव माझ्यासाठी मोठ्या गोष्टी करेल. देव काय करेल माझ्यासाठी? हा प्रियांनो, आपल्या अंतःकरणात शांती नाही तर आपण पण शांत नाही राहणार आणि प्रियांनो दुसऱ्याला पण शांत नाही राहू देणार. हालेलुया. आणि हे सगळे आमच्या हृदयाच्या अंतरंगामध्ये घडत असतं. हे कुठं घडत असतं? हा, कुठ प्रश्न, वेदना, हे सगळं काही प्रियांनो. पण जे खरे देवाचे लेकरं आहेत, देवाच्या सोबत चालत आहेत, जे देवावर विश्वास ठेवत आहेत, माझा देव 2 शब्द बोलेल आणि माझ्या जीवनातलं वादळ थांबवेल. हालेलुया. माझा शब्द म्हणेल उभा राहा, हे गप्प बस रे. हालेलुया. आणि प्रियांनो त्याला थांबावं लागेल. त्याला काय करावं लागेल? हा प्रियांनो. पण तुम्हाला आणि मला प्रियांनो बायबल आम्हाला सांगतं, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 7 वचन आम्हाला सांगतं की बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे मने, तुमचे अंतःकरणे
हे शांत करेल. हालेलुया. काय करील? काय करील? काय करील? आमचा देव करील. कोण करील? आमचा देव करील. कोण करणार? आमचा देव करणार. तुमचा विश्वास आहे का? हा ना. म्हणून हे रहस्य दाविदाला कळालं, म्हणून तो म्हणाला, राष्ट्रे खवळली, राजे डरमळली, देवाने गर्जना केली. देवाने काय केली? तर पृथ्वी विरघळून गेली. हालेलुया. जशी आईस्क्रीम विरघळती ना, मिल्क आईस्क्रीम जास्त वेळ खाल्ली नाही तर काय होऊन जाते, आपण इकडून 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 प्रयत्न करतो तिला खाण्याचा. हालेलुया. 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 प्रियांनो, एक लक्षात ठेवूया, आमच्या देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे आमचा देव राज्य करत आहे. आणि आम्ही सुद्धा तेच वचन बोलायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पहा. विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या शांतीला टिकवून ठेवायचं आहे. तुमच्या शांतीला इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही. हालेलुया. कारण प्रेम, आपण करार करूया देवाबरोबर शांतीचा. काही झालं तरी मी टोकाचं पाऊल उचलणार नाही, चुकीचं पाऊल उचलणार नाही. दावीद राजा म्हणतो, माझ्या समोर जोपर्यंत शत्रू आहे तोपर्यंत मी काय करेल माहिती का? हा, माझ्या तोंडाला कुलूप लावून ठेवलं. जोपर्यंत दुर्जन माझ्या समोर आहे, नाही का, हा, मी शांत राहील, मनामध्ये प्रार्थना करेल आणि देवाची सेना त्याच्या बरोबर लढेल. हालेलुया. आणि माझ्या हातात विजयाचा ध्वज तो दे. मला विजय तो दे. तो माझा देव आहे, मला विजय देणारा. हालेलुया. आपल्यामुळे काम बिघडतात. हालेलुया. आपल्यामुळे काम नीट व्हायचं काय होतं? काय होतं काम? हा, बिघडून जातात प्रियांनो. हालेलुया. धीर धरणे प्रियांनो, हा आमचा गुण असलो पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आम्ही लक्षात ठेवूया, दावीद राजा म्हणतो की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. रात्री विलापाने बिराड केलं तर प्रातकाळी हर्षध्वनी ऐकू येईल. आमची भूमिका काय आहे? आमची भूमिका काय आहे? आम्ही कशी भूमिका ठेवायची आहे? हालेलुया. वास्तविक देवाने आम्हाला प्रार्थनेच्या पलीकडे काहीच काम नाही ठेवलं, आराधनेच्या पलीकडे काही काम नाही ठेवलं, मननाच्या पलीकडे काही काम नाही ठेवलं. हालेलुया. हे सिंपल काम त्यांनी ठेवले आमच्याकडे, आणि त्याच्याकडे मोठे मोठे फायटर आहेत. हालेलुया. हालेलुया. युद्ध करणारे. तो स्वतः फायटर आहे आमचा देव. सैन्यांचा देव यहोवा त्याला म्हणतात. आयुधांच्या आयुधन, सहस्राच्या सहस्र त्याच्याकडे पलटण येत. हालेलुया. हालेलुया. त्याच्याकडे असं सैन्य, त्या सैन्याच्या द्वारे आम्हाला फारो राजाकडे पाहायला मिळते. फारो राजाला परेशान केलं. तो पण विचार करत असेल, अरे यांचा देव असा कसा आहे? त्या उवाने आम्हाला परेशान केलं, बेडकने आम्हाला परेशान केलं, त्या गाराने आम्हाला परेशान केलं. याच्याकडे अत्तर आहे की नाही? अहो, हेच काफी आहे तुमच्यासाठी. तुमची लायकी एवढीच आहे, त्याच्यापेक्षा पलीकडे तुमची काही लायकी नाही देवाला हत्यार उचल काढायला. हालेलुया. आमचा देव कसा योद्धा आहे, देव कसं युद्ध करतो ते आम्हाला शिकायलाच पाहिजे. म्हणून दावीद राजा म्हणतो, तो माझ्या हाताला युद्ध कला शिकवतो. देवा आम्हाला युद्ध कला शिकव. आध्यात्मिक युद्धात मी कसा काय विजय होईल देव बाप्पा? शांतीने मी विजय होईल. हालेलुया. शांतीने. हालेलुया. तुम्ही शांत राहिलं पण देव शांत राहणार ना. देव पाहिल माझ्या मुलाला त्रास देते, देव त्याला दूर करेल. हालेलुया. 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 आमची भूमिका फक्त एकच आहे, देवाची स्तुती करत राहणे, आराधना करत राहणे आणि प्रार्थना करत राहणे. एक राजा आहे यहोशाफाट. त्यांनी पाहिलं की खूप मोठं सैन्य त्याच्या पुढे ठाण मांडून उभं राहिलेलं आहे, आणि तो म्हणतो, देवा आता माझ्याकडे बळ नाही, माझ्याकडे ताकद नाही. देवाने ऐकलं. हालेलुया. आम्ही नेहमी आपले हात वर करायचे म्हणजे
शांतीची भूमिका घ्यायची. देवा मी काय नाही करणार, जे करणार आहे ते तू करणार आहेस. हे तू म्हटला युद्ध माझं नाही, युद्ध तुझं आहे. देवा तुझं युद्ध आहे, तू पहा हा माझ्या विरोधामध्ये अशा कट कारस्थान करत आहे, कारवाई करत आहे, गडबड करत आहे, गोंधळ करत आहे. माझी शांती तो भंग करू पाहते. मी शांतीच्या राजकुमाराचा मुलगा आहे, मला शांती आवडते आणि हा गडबड करत आहे. देव बापा आम्ही प्रार्थना करूया. हालेलुया, आम्ही प्रार्थना करूया. देव बापा त्याचा समाचार घे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. एक देवाचा सेवक होता आणि तो फार परेशान व्हायचा, फार दुःखी व्हायचा. आणि कारण का, त्याच्या शेजारी जे आहे ना एक घर होतं, त्या घरामध्ये सगळे दारू पिऊन रोज धिंगाणं, भांडण वाद, रात्री अपरात्री मोठ्याने स्पीकर लावणे, नाच करणे. आणि मग त्याला खूप त्रास व्हायचा त्या देवाच्या सेवकाला. आणि तो म्हणायचा, देव बाप्पा मला फार डिस्टर्ब होतोय, देव बाप्पा मला फार डिस्टर्ब होतोय, देव बाप्पा मला फार डिस्टर्ब होतोय. तो फक्त एवढंच बोलायचा. एक दिवस तो बाहेरून आला, पाहिलं. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तर आवाज नाही, काय नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, काय नाही. आणि मग त्यांनी विचारपूस केली. देवानी काय केलं, त्याला त्या घराला काय म्हणतात त्याला, कसर आणि गंज म्हणतो ना, त्या कसर त्याच्या सगळ्या फर्निचरला यायला त्यांना लागलं. त्याच्यामुळे ते सगळे परेशान झाले, ते तिथून निघून गेले ते सगळे. तो जर भांडला असता तर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली असती. तर आमच्या शत्रूला कसं पळवायचं. हालेलुया, आमचे शत्रू कितीही असत. हालेलुया, दाऊद राजाचे किती शत्रू होते हा, वचनामधून सांगा. तू माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक माझे शत्रू. अरे बापरे, हालेलुया. वचन फार महत्वाचं, बेस आहे, त्याला आपला बेस बनवायचं. जो मी काही नाही वचन से बोलू. हालेलुया, त्याच्यामध्ये सामर्थ्य आणि प्रभाव आहे. हालेलुया, हाले ती तलवार आहे आमची. हालेलुया, गडबड करणाऱ्याला लागते ती, भेदून छेदून जाते. हालेलुया, म्हणून त्याला म्हटलं देवाचं वचन सजीव सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव आत्मे सांधे मज्जा या मनाच्या भावना कल्पना याला भेदून तोडून फोडून जाणार. हालेलुया, आमच्याकडे असे हत्यार आहेत, मग आम्ही कशाला टेन्शन घ्यायचं, शांत राहायचं. हालेलुया, शांत अंतकरण देहाचं जीवन आहे. म्हणजे शांत अंतकरण काय आहे, हा आपण फुकट इकडं तिकडं हे नाही करत बसायचं. देव बाप्पा त्यानुसार सैतान आम्हाला प्रेशर मध्ये आणणार, त्याच्यात त्रासात आणणार. हालेलुया, देवाने आम्हाला मीठ आणि प्रकाश केलेला आहे, सैतानाला माहिती आहे. हालेलुया, आमच्यामुळे ह्या जगाला चव आहे. हालेलुया, हालेलुया. मिठाचा खारटपणाच गेला तर प्रियांनो ते फेकलं जाईल बाहेर. हालेलुया, काय होईल, ते फेकलं जाईल बाहेर. प्रियांनो, सैतान आम्हाला फेकू पाहत आहे. हालेलुया, पण आम्ही पाय रोवून उभे राहू. हालेलुया, आम्ही स्थिर घट्ट उभं राहू. सैतानाला पण सैतानाचं बीपी वाढलं पाहिजे. हालेलुया, त्याचा हाय बीपी झाला पाहिजे. अशी पॉवर आहे प्रियांनो आमच्या. असं ज्ञान या बायबलचा उपयोग करायचा आहे, शांत राहायचंय, देवाला विचारायचंय. आता पवित्र आत्मा मी काय करू, आता हे तू घेऊन टाक, फाईल तुझ्या हातात देतो याला. हालेलुया, या जगात खूप असे लोक आहेत की जे प्रियांनो भयंकर, अतिरेकेपेक्षा भयंकर आहेत. त्यांचे विचार, त्यांचं बोलणं, त्यांच्या मुखामध्ये अशी जशी काय दुधारी तलवार आहे प्रियांनो. त्यांचे शब्द अंतकरण कापणारे, काळीच कापणारे असे. हालेलुया, पण प्रियांनो आम्ही शांत राहू. हालेलुया, शांत राहा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे असं परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शांती काय आहे, शांती शांती काय आहे प्रियांनो, या सर्व गडबड गोंधळ भांडण मारामारी या सगळ्याच्या विरोधात असलेली एक शक्ती. हालेलुया, हालेलुया. आणि शांती आवडत नाही असं जगामध्ये कोणच नाही. हालेलुया, हालेलुया.
तुम्ही नाईट करून आले आणि तुम्ही झोपलेले आहे आणि कुणीतरी मोठं टेप लावलेलं आहे, हेवी नाईट केलेली आहे, जागलेले, प्रवास केलेला आहे, तुम्हाला खूप झोपेची गरज आहे. प्रियांनो, या जगात असंच कोण येत नाही, देवाला माहिती आहे. आणि म्हणून पावलाने हे ओळखलं. आणि पाऊल काय म्हणत आहे आपण पाहिलं, शांतीचा प्रभू सर्व काळ, शांतीचा प्रभू सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ. देवा, तुझी शांती माझ्या घरात, माझ्या हृदयामध्ये, मी काम करतो त्या ठिकाणी, मी राहतो त्या मोहल्ल्यामध्ये, आमच्या शेजारी, आमच्या पाजारी, स्पेशली जिकडून जास्त गोंगाट आहे, गडबड गोंधळ आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. देवा, इथं तुझी शांती पाठवून दे. हालेलुया. प्रियांनो, त्यांच्या गडबड करणारे दुरात्मे पळून जातील. हालेलुया, हालेलुया. आमच्या हातात आहे. हालेलुया. तुम्ही भूते काढाल, नव्या नव्या भाषा बोलाल, दुःख नाही तर हात ठेवाल. प्रियांनो, किती अधिकार दिले, का उपयोग करत नाही आम्ही? हालेलुया. आमचं काय काम आहे? काय काम दिलं देवाने आम्हाला? आमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. सांगितलं या जगामध्ये जाऊन शांती निर्माण करा. म्हणजे काय करा? सैतानाचे सगळे काम बांधून टाका. आरडणं, ओरडणं, जागवणं, हालेलुया, गोंधळ करणं, मोठ्याने स्पीकर लावणं, डीजे लावणं. हालेलुया. क्षणोक्षणी आम्हाला प्रार्थना करायची, देवा तुझी शांती राहू दे. हालेलुया, हालेलुया. तुझी शांती राहू दे. तुम्ही शांतीमध्ये राहाल ना, एक खूप मोठा फायदा होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगा, काय फायदा होईल माहिती का तुम्हाला? काय फायदा होईल? तुम्हाला दैवी प्रकटीकरण मिळतील तुम्हाला. हालेलुया. काय मिळतील तुम्हाला? अद्भुत. या गोंधळामध्ये देव बोलला तरी आपल्याला कळणार नाही. गडबड गोंधळामध्ये नाही का, देवाचं मन काय गप्प बसत नाही. मित्रांनी मित्राशी भाषण करावं तसं भाषण तुमच्याबरोबर त्याला करायचंय. तुमच्यावर करमत नाही त्याला तुमच्याशिवाय बोलल्याशिवाय, पण तुम्हीच काय बोलत नाही, तुम्हाला भाषा कळत नाही त्याची. हालेलुया. देवाला आमच्या बरोबर दावीद राजा म्हणतो, आम्हाला काय म्हणतो तो, की तो सुख दुःखाचे त्याला गोष्टी करायच्यात आमच्या बरोबर. हालेलुया. त्याला आम्हाला नेहमी आमच्याशी, आपण बघा काय काय आपले खूप जवळचे लोक असतात, आपण त्यांना आपलं दुःख शेअर करतो. हालेलुया. आणि आपण विश्वास ठेवतो त्या व्यक्तीवर, तो आपला जवळचा व्यक्ती असतो आणि त्याला आपण शेअर करतो, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. तो विश्वसनीय आमचा देव आहे. हालेलुया. आणि देवाला त्याच गोष्टी आम्ही सांगाव्यात प्रार्थनेमधून, आणि त्याच देवाला आमचं दुःख हलकं होतं. प्रियानो, हालेलुया. या सगळ्या गोष्टीच्या खाली आमची शांती दबलेली आहे मंडळी. काय झालेली आहे? सैतानाने तिला दाबून टाकली, वर नको येऊ. मग आमच्या जीवनात गोंधळ होईल, गडबड होईल, सगळं चुकेल. प्रत्येक काम चुकतं आपल्या शांतीमध्ये नसल्यावर. बघा, आपण म्हणतो येस ठिकाणावर आहेस का बाबा तू? काय म्हणतो? तू ठिकाणावर आहेस का? नाही का? हे अर्थ काय? सैतानाने गोंधळ केलेला आहे माझ्या जीवनात, सैतानाने गडबड केलेली माझ्या जीवनात. सैतान काहीतरी उलथा पालत करू पाहते मला. हालेलुया, हालेलुया. कारण त्याला माहिती की आम्ही जगाची उलथा पालत करणारे लोक, याला जर मी त्रास नाही दिला तर याच्यामुळे मला त्रास होईल. हालेलुया. याच्यामुळे काय होईल? मला त्रास होईल. त्याच्याकडून त्रास होण्याच्या ऐवजी मीच पहिल्यांदा त्याला त्रासामध्ये टाकतो, मीच त्याला गडबडीमध्ये, मीच त्याला गोंधळामध्ये टाकतो, मीच त्याला हे करतो. हालेलुया. आणि त्याच्यामुळं प्रियांनो, आमचं तेज आम्ही गमावलेलं आहे. हालेलुया. आमचं तेज काय केलेलं आम्ही गमावलेलं. प्रियांनो, आमच्यामध्ये सैतानाने लोकांमध्ये तिरस्कार आहे, शत्रुत्व आहे, फाटाफुटी आहे, अनेक गोष्टी आम्हाला या सैतानाच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. हालेलुया. आम्ही शांतीच्या शोधामध्ये राहायचं नाही. हालेलुया. कुठे राहायचंय? शांतीच्या शोधामध्ये. कुठे मला शांती मिळेल? म्हणून येशू डोंगरावर जात होता. हालेलुया. येशू कुठे जात होता? लोक त्याला बसून देत नव्हते 5 मिनिट. हालेलुया.
सगळे समस्या 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 समस्या, प्रॉब्लेम, आजार, विकार, रोग, हे ते वगैरे वगैरे. आणि येशू आपल्या बित्याबरोबर बोलण्यासाठी तो डोंगरावर जायचा. हालेलुया, हालेलुया. आणि काय करायचं, तो बित्याबरोबर वेळ घालवायचा. हालेलुया. दावीद राजा म्हणतो, तुझ्या सानिध्यात पूर्ण शांती आहे, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. हालेलुया. लोक शोधत आहेत नाही का, कुठेतरी थकून बसतात, म्हणतात चला 5 मिनिटं बसतो मी, जरा 5 मिनिटं जरा शांत बसतो, जरा मला बरं वाटत. हालेलुया. देवाला आमची गरज माहिती आहे. हालेलुया. देवाने आमच्यासाठी ते करून ठेवलेले, पण प्रियांनो आम्ही त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे. हालेलुया. आम्हाला काय करायचं, त्याच्यावरती आम्हाला कंट्रोल करायचं आहे. कोणीच ह्या जगातल्या लोकांकडून कुणाकडून अपेक्षा करू नका. क्षमा करा मला. हालेलुया, हालेलुया. शांतीचा राजकुमार, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुम्हाला शांत ठेवेल, आनंद देईल. हा प्रियांनो, पुष्कळ लोक दुःखी आहेत. हालेलुया. पुष्कळ लोक कष्टी आहेत, पुष्कळ लोक रडत आहेत, पुष्कळ लोक, सैतान त्यांना सांगू देत नाही दुःख इतरांना. दुःख सांगितल्यावर आपलं कमी होतं मंडळी. हॅलो, दुःख सांगितल्यावर काय होतं, आपलं कमी होतं, हलकं होतं आपलं हृदय. डोकं दुखत असतं तर कमी होतं. हालेलुया. जर झालेलं अंग जरा फ्रेश वाटतं, बरं वाटतं. जसं गरम पाण्याने आंघोळ केल्यावर कसं वाटतं आपल्याला, फ्रेश. देव आपल्या पाठीवरून एक साधा हात फिरवल, माझ्या मुला काळजी करू नको, मी तुला सोडवणार आहे, मी तुला शांती देणार आहे, मी तुला आनंद देणार देव. म्हणूनच मी म्हणतो, सर्व कष्टी भाराक्रांत तुम्ही सगळे माझ्याकडे या. माझ्याकडे शांती आहे, म्हणजे विसावा आहे. माझ्याकडे विसावा आहे, माझ्याकडे विसावा आहे, माझ्याकडे विसावा आहे. हालेलुया. त्या विसाव्याला आम्ही नेहमी जायचंय. हालेलुया. देवाच्या वचनात विसावा आहे, प्रार्थनेमध्ये विसावा आहे. हालेलुया. कुठे आहे, जगामध्ये सगळी गडबड करून सगळे बिझी आहेत, लहान लेकरापासून मोठ्या म्हाताऱ्या कोत्याऱ्यापर्यंत बिझी आहेत. हालेलुया. पण देव तुमच्यासाठी फ्री आहे. हालेलुया. तुझ्याकडे काय, हा मला काम आहे, आता नाही नंतर करू. तू माझ्याकडे काम आहे, आता मला शाळेला जायचं, आता मला स्वयंपाक करायचा, आता मला हे करायचं. देवाकडे देव म्हणतो, माझ्याकडे काहीच काम नाही, तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. हालेलुया. म्हणून आम्ही देवाकडे जाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. आणि देवाला सांगूया, प्रियांनो, देवा मला शांती प्रस्थापित करणार कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आणखीन एक महत्वाचं पॉइंट सांगतो, सर्वांबरोबर समेट करून घ्या. वाईट लोकांबरोबर, भांडण करणाऱ्या बरोबर, बॉसिंग करणाऱ्या बरोबर, नेहमी आपल्याला त्रास देणाऱ्या बरोबर काय करा, तू मोठा आणि तुझा त्याला जर शांत करायचं असेल तर. हालेलुया, हालेलुया. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्याकरता त्याच्याकडे मोठं प्रतिफळ आहे. हालेलुया. आपण आपलं जीवन का व्यर्थ करायचं. मी पाहिलं, जीवनभर दुःखात असलेले लोक पाहिले, जीवनभर. सैतानाची इच्छा नाही कधी आम्ही आनंदी असावं, आम्ही उड्या माराव्या. सैतानाची इच्छा नाही. सैतानाची इच्छा आहे प्रेमाने शांत राहावं, गप्प राहावं, आनंद करू नये आणि ख्रिस्ताच्या राज्याच्या गोष्टी याला कळू नये. हालेलुया. म्हणून तो नेहमी प्रयत्नशील असतो. म्हणून नेहमी तो कसा असतो, प्रयत्नशील असतो. पण प्रियांनो, आम्हाला देवाने सांगितलेलं आहे, शांती करणारे ते धन्य. मी पहिले माझ्या जीवनात शांती निर्माण करेन, मी स्वतः शांत राहील आणि देव माझं युद्ध लढेल. देव माझ्या शत्रूची दानात दान करेल. माझे शत्रू एक वाटेने येतील आणि देव त्याला 7 वाटेने पळवणार. आमच्यावर जळ फळणारे जळ पळू द्या, वाईट गोष्टी करणारे करू द्या. देव त्यांचा समाचार घे, देव त्यांना पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पण माझं काम आहे शांत राहणे. हालेलुया. माझं काय काम आहे, शांत राहणे. मला
प्रियांनो, शांतीचं नोबेल पारितोषिक आपल्याला मिळालं पाहिजे स्वर्गामध्ये. हालेलुया. आम्हाला स्वर्गात काय भेटलं पाहिजे? शांतीचं नोबेल पारितोषिक. अरे खरं शांत माणसं. असे पुष्कळ लोक पाहिले, ते कधीच डिस्टर्ब होत नाहीत. किती संकट येऊ, प्रसंग येऊ, वादळ येऊ, दुःख येऊ, आयसे मध्ये पण मी त्यांच्याकडे शांती पाहिलेली. हे देवाची गिफ्ट आहे मंडळी. हे काय आहे? हे काय आहे? शांती काय आहे? आणि सैतानाची गिफ्ट काय आहे? अशांती. आणखी भांडण, तोंड वाट करणे, तोंड सुख घेणे, त्याला बोलवणे, त्याला चुकीचे मेसेज टाकणे, त्याला धमकी देणे. हालेलुया. हे कुणाचं काम आहे? सैतानाचं काम आहे. पण येशूचं काम आहे त्याला क्षमा कर. येशूचं काम आहे त्याचे समेट कर. येशूचं काम आहे त्याला सोडून दे. येशूचं काम आहे नाही का, तो काय करतोय त्याला समजत नाही. तो काय करतोय त्याला, शहाणा माणूस असं नाही करणार. समंजस माणूस असं नाही करणार. समंजस माणूस त्याला समजून घेईल. हालेलुया. समंजस माणूस त्याला माफ करेल. समंजस माणूस त्याला सोडून देईल. समंजस माणूस तर माइंड करणार नाही. हालेलुया. प्रियांनो, ज्यांच्याकडे शांती आहे, आपली शांती सैतान काढून घेऊ पाहत आहे. पण प्रियांनो, आम्ही त्याला हिसकू देणार नाही. हालेलुया. 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 योबाला सांगितलं, तुझे मुलं मेले, तुझी धनसंपत्ती गेली, तुझी मुलगी मेली, हे गेलं ते गेलं. योबाकडे शांती. धन्य त्या देवाचे नाव. त्यांनी दिलं, त्यांनी नेलं. माझं काहीच नव्हतं, मी काही आणलं नाही, आणि मला काही नेता पण येणार नाही, मग मी काय डिस्टर्ब हो. पण लोटाची बायको म्हणते, मी एकदाच बघते माझी प्रॉपर्टी. लोटाची बायको काय म्हटली? मी एकदा तरी पाहते. बाई, इतके कष्ट केले, काय नव्हतं, आम्ही किती चालत आलो, कुरकुर. योबाची बायको पण तशीच होती. योबाची बायको त्याला म्हणत होती, पण योबाकडे शांती होती. हालेलुया. हालेलुया. योग हिरो ठरला मंडळी. योग हिरो ठरला मंडळी. हालेलुया. योग हिरो ठरला. देव म्हणतो, माझा सेवक, याच्याकडे तू पाहिलं का? प्रियांनो, देवा, माझी पण साक्ष अशीच आहे. हालेलुया. हालेलुया. तू अभिमानाने म्हणशील, माझ्याकडे पाहून तुला खूप आनंद होईल देवा, असं मला पण. मी नाही आता, पण मला असं बनव. हालेलुया. देवा, मला असंच बनव. हालेलुया. देवा प्लीज, तुला करता येतं. अशक्य असं तुला काहीच नाही. अशक्याला शक्य करणारा तू देव आहेस प्रभू. प्रभू, माझ्या बाबत असं कर, मला शांती करणारा कर. मी शांत राहील. मी नको त्या गोष्टीवर विचार करणार नाही. मी कशावर विचार करेल? जे काय सत्य, जे काय सन्मान्य, जे काय न्याय, जे काय शुद्ध, जे काय प्रिय, जे तुझं वचन आहे, त्याच मी मनन चिंतन करेन. ह्या चुकीच्या वायफट गोष्टीवर मी नाही विचार करणार. मी मनन नाही करणार, मी चिंतन नाही करणार. कारण देवाने मला सांगितलंय, वचनावर मनन कर, चिंतन कर. हालेलुया. जे सत्य आहे, जे योग्य आहे, जे चांगलं आहे, त्याचं मनन आणि चिंतन कर. मग ते आमच्या मध्ये उतरेल. हालेलुया. खूप हाडं शिजवल्यावर कसं त्याच्यात अर्क उतरतो, तसं प्रियांनो आमच्या जीवनामध्ये प्रियांनो येशूच्या स्वभावाचा अर्क उतरला पाहिजे. हालेलुया. आमच्या नसा नसातून तो भिनला पाहिजे, गेला पाहिजे, डोक्याच्या केसापर्यंत पोचलं पाहिजे, पायाच्या तळापर्यंत पोचलं पाहिजे प्रियांनो. आणि आम्ही पूर्ण शांती मिळेल. आणि देवाची तीच योजना आहे, शांती करणारे तिथे. शांतीचा देव काय करू? सर्व काळ, कधी कधी नाही, ख्रिसमसला न्यू इयरला नाही. हालेलुया. सर्व काळ. सकाळी शांती आहे, झोपेतून उठला शांती आहे, प्रॉब्लेम आहे शांती आहे, महिना अखेर आहे शांती आहे, पैसे नाही शांती आहे, काही नसेल पण शांती आहे. हालेलुया. तुमची मने अंत करणे देव स्थिर ठेव. हालेलुया. तुमची मने आणि अंत करणे देव धरून ठेव. तुमची मने आणि अंत करणे
देव तुम्ही देवाला उंचवा, देवाला उंचवा. देव करतो तुमच्या जीवनात, त्याला करण्यासाठी आनंद होतो. हालेलुया. तो देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो देव आम्हाला पाहू इच्छित आहे की माझे लेकरं खूप शांत आहेत. हालेलुया. हालेलुया. देव करो आणि देवाची शांती सदा सर्व काळ तुमच्याच बरोबरच आणि तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांबरोबर हालेलुया राव. आमेन आमेन. प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला गौरवतो, तुला उंचावतो. हालेलुया. आमच्या घरातलं सर्व गडबड, गोंधळ, दोन मन, चुकीचे विचार, अविचार, सर्व मतभेद हे सगळं आमच्या घरातले निघून जाऊ. आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नासरेथ, ख्रिस्ताची शांती. जग देतं ते शांतीने, जगाची शांती क्षणभंगूर आहे, पण तुझी शांती खरी शांती आहे प्रभू. आमच्यावरती राज्य करू दे, आमच्यावर राज्य करू दे. आमच्या हृदयावर, आमच्या मेंदूवर, आमच्या विचारामध्ये ती राज्य करू दे प्रभू परमे. आणि लोक म्हणू दे की हा शांतीच्या राजकुमाराचा पुत्र आहे. प्रभू परमेश्वरा, शांती खूप छान आणि सुंदर आहे प्रभू. गडबड गोंधळ आमच्या जीवनातला काढून टाक माझ्या देवा, आम्ही तुला विनंती करतो प्रभू परमेश्वर. व्यर्थ रागावणे काढून टाक आणि प्रभू परमेश्वरा आम्हाला एक सुवर्णाचं पात्र बनव, सुवर्णाचं पात्र बनव प्रभू. तुला शक्य आहे प्रभू. मी प्रार्थना करतो याच समयाला प्रत्येकावर जे हा व्हिडिओ पाहते, इन द नेम ऑफ जीसस. रे बा 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 बा. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. रे बा ना रा खा बा 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 बा. ओ शांतीमुळे ते प्रभू परमेश्वरा त्यांचं वैभव त्यांनी गमावलेलं आहे, त्यांचं तेज त्यांनी गमावलेलं. ते परत येऊ इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस आय प्रोक्लेम इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नासरेथ. त्यांच्या जीवनामध्ये शांती येऊ, शांती येऊ. सर्व चक्कर नष्ट हो, सर्व गरगरणारं डोकं नष्ट हो येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू तुझी शांती येऊ. दोन मनाचे विचार मी बांधत आहे येशूच्या नावामध्ये. तुझं आधी राज्य प्रत्येक जीवनाला कंट्रोल, ते लोक आपलं कंट्रोल तुझ्या हातात देतील आणि तुझ्या शांतीचा अनुभव घेतील. प्रभू मी तुला मागते येशूच्या नावात त्या सगळ्यांच्या जीवनात शांती हो. इथे बसलेल्या लोकांच्या जीवनात शांती हो. माझ्या घरात, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या लेकरांच्या, सुनाच्या, जावयाच्या जीवनात, नातवाच्या जीवनात, आमच्या सर्व भाऊ बहीण हो सर्वांच्या जीवनात, नातेवाईक आमचे सोयरे यांच्या जीवनात, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या शेतात, पोतात हो येशूच्या नावात. वाईट नजरा, जळफळणाऱ्या नजरा मी बांधत आहे येशूच्या नावात. हो हालेलुया हालेलुया. सर्व आजार आणि विकार अशांतीमुळे आलेले, चुकीच्या विचारामुळे आलेले, आय रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नासरेथ. आणि तुझी शांती मी स्वीकारत आहे आणि तुझ्या लेकरांना देत आहे. आणि तू म्हटला जग देतो ती शांती नाही, जगाची शांती वेगळी आणि तुझी स्वर्गाची शांती वेगळी आहे. तुझ्या लोकांच्या जीवनात शांती मी प्रस्थापित करण्यासाठी मागते. केलीस बापा, तुला धन्यवाद देतो. ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालेलं आहे बापा, सैतानाने ज्या लोकांचं मन अस्थिर केलेलं आहे त्याला मी धमकावत आहे आणि तुझी शांती त्यांच्या हृदयात पाठवत आहे, त्यांच्या घरात पाठवत आहे, आमच्या राज्यात पाठवत आहे, आमच्या तालुक्यात, आमच्या देशामध्ये शांती आणि शांती असो. प्रत्येक घरातलं भांडण वाद नष्ट हो, सासू सुनामध्ये असणारे मतभेद नष्ट हो, बाप लेकामध्ये असणारे मतभेद नष्ट हो, सैतानाने केलेले गैरसमज नष्ट हो येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू तुझे शांतीचा अनुभव त्यांना यावे. दिलीस तुझे उपकार मानतो, केलंस तुझे उपकार मानतो. येशूच्या नावाने मागतो. आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भागदार जमा, आम्ही जसे आमच्या ऋण सोडले तसेच आमचे ऋणी तू आम्हाला सोड.
आणि आम्हा स्पर्शतानं तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य सामर्थ्याने घेऊ हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे, त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन. आमेन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.